दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. काही क्षणात जीवन आहे, भजन करणं गरजेचं. याच्यानंतर लाईट गेली तर बॅटऱ्या माझ्याकडे धरू नका, मी पाकिट घेऊस तर कुठंच जात नाही. माणसाकडे जरा अंधाराचा फायदा ते घेतात. विठाला 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 विठाला. महाराज सुंदर नरदे आपल्याला दिलेला आहे, पण महाराज म्हणले अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने गे जीवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे नामामृत गोडी वैष्णवाला दली किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझा विठ्ठल माझा विठ्ठल किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे देवाचं नाम गोड आहे, आणि ते नाम घेण्यासाठी याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन आणि काही ज्ञान. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन करता येत नाही, म्हणून नरदे निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देव हो म्हणती, ते होती तरी का चित्ती न धरावी. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्मात भजन करता येत नाही. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपा बांधती. कोणी म्हणाल मला पोरग झालं, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. बर कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी बरोबर आहे ना. पुरुषार्थ काय, कुत्र्याला भूक लागती माणसाला भूक लागती, फरक आहे का. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन कोंडा गोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही त्याच्यात. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान, त्याच्यात पुरुषार्थ काय महाराज सांगा. या नरदेहात आल्यानंतर आपल्याला जे करायला पाठवलं ते नाही केलं तर याचा काही फायदा नाही. म्हणजे नरदेह मिळाला पण कळाला नाही. कहा गए तो कहा नाही और क्या लय तो कुछ नाही. साधू संताला नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, म्हणून म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. कशासाठी, अभंगाच्या पहिल्या चरणात.
टाळ्या वाजवा जोरदार. क्या बात. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. आम्ही पुन्हा जन्माला येऊ पण कशासाठी? दही भाताचा काला खाण्यासाठी. काला कशाचा होतो? दही भाताचा खिचडी. बोला, दही भाताचा खिचडी काला. एक आहे हरिनामाचा खिचडी काला. दोन आणि आभेदाचा काला. तुका म्हणे काला कोठे आभेद देखील. तीन पद्धतीचा काला. दही आणि लाई एकत्र केली की काय म्हणतात? जोरात बोला. काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं हा 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 कालवा. काला नाही हा. दही आणि लाई एकत्र केली की त्याला काला म्हणतात. आता याच्यातला दही सामान्य नाही, याच्यातली लाई सामान्य नाही. कोणतं दही आणि कोणती लाई? नामाचं दही आणि प्रेमाची लाई एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. नामाचं दही आणि प्रेमाची लाही. महाराज म्हणले प्रेमे मोहिला साधने. त्याला साधन कोणतं आहे? प्रेमाचं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके ना. प्रेमाविन भजन नाकाविन. जे पाठ आहे ते बोला बिंदास. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोती वाचून काय. प्रेमाशिवाय भजन आहे का? सांगा. इथं सकाळपासून दुपारीपासून पालखी सुरू आहे. बरोबर आहे ना. मी आलो 7:15 तोपर्यंत ती पालखी चालूच होती. 8:30 पर्यंत जवळपास पालखी चालूच होती. जेवणही चालू, पालखी चालू, भजन चालू, फुगड्या चालू, आनंद चालू, उत्सव चालू. हे प्रेमाशिवाय नाही होऊ शकत. हे बलदेवदास महाराजावर असलेल्या प्रेमाची पावती आहे महाराज. नाही तर कोण मोकळं आहे? कोणी मोकळं नाही ना. प्रेमाशिवाय भजन होणारच नाही. म्हणून म्हणतात काहे तेरे आँखियों में पानी. काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी. ओ मेरा कृष्ण दीवानी. ओ मेरा प्रेम दीवानी. ओ मेरा कृष्ण दीवानी. दीवानी दीवानी मेरा दीवानी. मेरा प्रेम दीवानी. काहे तेरे आँखियों में पानी. काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी. प्रेमाशिवाय भजन होणार नाही. आणि ते काला कशाचा? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणून महाराज म्हणले उपजून या पुढती येऊ. कशासाठी? काल्यासाठी. पण काल्यात काय? नाम आणि प्रेम. बरोबर आहे. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराज इथं येऊ म्हणतात. तुम्ही तिथं राहता तिथं काला नाही का? तो ऐसे नाही वैकुंठी. 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 तो ऐसे नाही
तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नाही. अहो पण का नाही? लक्ष देऊन ऐका बरं का आता. वैकुंठात काला नाही महाराज, पण का नाही? कारण काला करण्यासाठी देव आणि भक्त लागतात. आणि वैकुंठ कुणाचं राहण्याचं ठिकाण आहे? बोला, वैकुंठात कोण राहतं? देव. माणूस मेला की काय येतात? बोला ना, तुम्ही मोकळं बोला गड्या. माणूस मेला की काय येतात? वैकुंठवाशी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवाशी, भजन करून मेला तरी वैकुंठवाशी. वा वा वा. मग एका 90s जर वैकुंठ भेटत, हे पावशेराचे टाळ वाजून छटागाव आणायचे कशाला? बरोबर आहे ना. कोणता माणूस मेला अन्ना की लेण्याची पद्धती वैकुंठवाशी. भजन करणारा तिथं, वाईट वागणारा, दारू पिणारा तिथं. असं कसं काय होईल? कोणी मेलं की, मी अजून माझ्या लहानपणापासून आजपर्यंत मला कळतंय तसं मी असं नरकवाशी वाचलं नाही बा. मग नरक नाही का तिथं कोणी जात नाही? वैकुंठवाशी लिहितात. आणि पुन्हा मग ते सावडायच्या दिवशी बोलतात. तुमच्या इकडे बोलतात का नाही मला काय माहिती बा. तुमच्या इकडे सावडण मोठा असतं का दहावा? दहावा मोठा असतो का? तसे पाहुणे रावळे जास्त कधी येतात? दहाव्याला ना. आमच्या इकडे सावडायला येतात बघ. आणि तिथं स्पेशल मंडळी असते बोलणारी. ती मी बोलत नाही बरं का. मी सावडायला एक बोलत नाही, लग्नात एक आशीर्वाद देत नाही. कारण किती आशीर्वाद द्या, भांडणं व्हायचे ते होतातच. त्यामुळं आपण त्या आशीर्वादाच्या भानगडीत पडत. बरं असं आहे, लग्नाचा टाइम झालेला असतो, लोक तळमळ करत असतात आणि मग आशीर्वादवाला माईक घेतो आणि खालची शिवा देतात. ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे मी तिथे एक बोलत नाही, एक सावडाही बोलत नाही. सगळं खोटच बोलणं लागते ना. सावडाय गेल्यावर सगळं खोटच बोलायला लागतंय. मग ते म्हणणार, मंडळे आवाज, या ठिकाणी आपण जे उपस्थित राहिलेलो आहोत, अमुक अमुकजी यांचं या ठिकाणी 10व्याचा कार्यक्रम असल्यामुळे सगळे पाहुणे रावळे आपतेष्ट या ठिकाणी जमलेले आहेत. दादांबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्या गावाची वाट यांनी सोडून दुसरी कोणीच लावली नाही. पण आता 4 माणसात बोलता येत नाही, असं म्हणावं लागेल पुढं. पण आता 4 माणसात बोलता येत नाही. दादाच्या स्वभावाबद्दल जर बोलायचं झालं ते कधीच कोणाला चांगलं बोलले नाही. बरोबर आहे. अहो यानं घेतलेले पैसे कोणाचेच अजून वापस दिले नाही. पण काय करावं आता, मेलं की चांगलं बोलावं लागते. बरोबर आहे ना. आणि मग तिथं म्हणतात, भगवंताने यांना यांच्या पायाजवळ जागा द्यावी. तिथं का फ्लॅट सिस्टीम आहे का काय मला कळली नाही बॉस. चांगली जागा द्यावी म्हणतात. बरोबर आहे का नाही. म्हणजे वैकुंठवाशी लिहितात, नरकवाशी कुणी लिहित नाही. मग नरक नाही का? वैकुंठ राहण्याचं ठिकाण आहे देवाचं. बरोबर आहे. मग काला वैकुंठात नाही, कारण तिथं देव आहेत. भक्त आहेत का तिथं? तिथं भक्त नाही. मग भक्त कुठे आहेत? मृत्यू लोकात. भक्त कुठे आहे? विल्लाडीमध्ये आहेत. भक्त सध्या मृत्यू लोकात आहेत. आणि देव कुठे आहे मग? वैकुंठात. आता इथं तरी काला कसा होईल? हा, देवाचा हल्ली मुक्काम आता बदलला. ज्या सुखा कारणे देव वेडावेला, मसला सोडून विल्हाडीला आला. बरोबर आहे ना. मुरलीधर म्हणजे कृष्णाचं नाव आहे ना. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. सध्या देव इथं आहे. माझे भक्त गाती जेथे, नारद आम्ही उभा तेथे. मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हा, मग भगवंत सध्या इथं आहे. भक्त इथं आहे आणि भगवंत इथं आहे, म्हणून काला इथं आहे. आणि काला हा कर्मभूमीमध्ये आहे आणि वैकुंठ भोगभूमी आहे. वैकुंठात भोग भोगायचे आणि इथं येऊन कर्म करायचं. बरोबर आहे. मग पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. एकदा तिथलं पुण्य संपलं की पुन्हा भोगायला कमवायला इथं यावं लागत असतं. पुण्यक्षय अधोगती. म्हणून महाराज म्हणले इथं काला आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ठीक आहे महाराज, इथं येऊन काला करणार, मग एकटे खाणार का? महाराज म्हणले नाही, एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. आम्ही काला एकमेकाच्या मुखात घालणार आहे. पुन्हा एकदा ऐका, जो दुसऱ्यासाठी जगतो तो मोठा होत असतो. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. स्वतःसाठी जगणारा माणूस कधी मोठा होऊ शकत नाही. झाला तर परिवारापुरता होतो, समाजासाठी नाही, जगासाठी नाही, समाजासाठी नाही.
समाजात मोठं व्हायचं असेल तर समाजासाठी जगावं लागत असतं महाराज. जो दुसऱ्याला खाऊ घालतो तो मोठा होतो. सुंदर उदाहरण सांगतो. देवाचे आणि राक्षसाचे भांडणं सुरू झाली. देव म्हणायचे आम्ही श्रेष्ठ, राक्षस म्हणायचे आम्ही श्रेष्ठ. लक्ष देऊन उदाहरण आहे का. देव म्हणायचे आम्ही श्रेष्ठ, राक्षस म्हणायचे आम्ही श्रेष्ठ. बरोबर आहे. मग भांडण गेलं भगवान विष्णूकडे. भगवान विष्णूला राक्षस म्हणले आम्ही श्रेष्ठ आहेत, देव म्हणले आम्ही श्रेष्ठ आहेत. भगवंत म्हणले हे बघा, तुम्ही श्रेष्ठ आहात का हे श्रेष्ठ आहेत असं मी सांगणार नाही. कोण श्रेष्ठ आहे आपण याच्यासाठी परीक्षा घेऊ, आणि जो पास होईल तो श्रेष्ठ. म्हणे काय परीक्षा, काय नाही म्हणे, इथं सुंदर स्वयंपाक बनवण्यात येईल आणि 10 मिनिटाच्या आत जो जेवण करेल तो श्रेष्ठ. राक्षस म्हणले जेवायला 10 मिनिटं काय लागतात, तिकडे पालखी पुढे जाऊस तर आपण हाणतो स्वयंपाक घरात. बरोबर आहे ना. राक्षस हाच विचार करतात. राक्षस म्हणतात पहिल्या पंक्तीला बसा. काय म्हणतात, मागचीचं काय खरं नसतं. बरोबर आहे ना. हे राक्षसाचे विचार बरं का, हे राक्षसाचे विचार. राक्षस म्हणले पहिल्यांदा आम्ही जेवणार, पण भगवंत म्हणले जेवणाची अट आहे, हात वाकतो ना हा असा कमट्याने बांधण्यात येणार, हा वाकणार नाही, सरळ हाताने 10 मिनिटात जेवायचं. आणि जेवण वाढलं, स्वयंपाक तयार झाला आणि मग वाढलं, मग वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावन होते, नाम घेता भुगा जे जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणनो हे जाणे जे यज्ञ कर्म, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणी नाम देह मासिदा पाणा पाण समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. श्लोक झाले, कुंडली कवर्ते झालं. आता हात वागतो म्हणून जेवता येतं. बरोबर आहे ना. सगळ्या यंत्राची नियोजन आपल्या शरीरावरच आहे. जे शिबी याच्यामुळेच आहे, कळलं का. जे शिबी हे फिरतं मग आपलं का हे याच्याहूनच तयार झालेलं असतं. हात फिरू शकतो, मग हे मशीन का नाही फिरू शकत. मग लावा शोध, हे का फिरलं, कसं फिरलं, असंच असतं ते बरं का. मग हात येत हो, हे हात वागतो, बोट एकत्र येतात म्हणून जेवता येतं माणसाला. बरोबर आहे का नाही. आता सरळ हातानं कसं जेवणार हो. आता हे राक्षस वर उचलायचे, भात न्यायचे वर असा आणि वरून सोडून द्यायचे. आता काही नाकात काही तोंडात, 90 हाणल्यासारखं काम. बरोबर आहे ना. ते का तोंडातच घात जातो का. बरोबर आहे का. लक्षात द्यावा बघा. त्या राक्षसायला काही जेवता येईल. 8 मिनिटं झाले, भगवंत म्हणले पुरवण्या बांधा, पेपर घ्यायची वेळ आली, 2च मिनिटं शिल्लक आहे. 10 मिनिटं झाले, राक्षसायला जेवता आलं नाही. मग आता नंबर देवाचा. राक्षस म्हणले वर्गणी देऊन आपल्याला बुंदी नाही, यायच्या ताटावर पाहू ना आपण. बरोबर आहे ना. राक्षस असे ध्यान ठेवायलाच असतात बरं का. तरी कोणाच्या भाजी ताटावर येते आणि मग त्या तरीहून भांडणं. तुमच्या इकडे नाही, सज्जन माणसं आहे, आमच्या गावाकडचं सांगायला. बरोबर, लक्ष देऊ नाही का. मग म्हणले आता हे आपल्याला जेवता आलं नाही, मग हे कसे जेवणार. आता आपण यांना पाहिजे ना. पण देव हुशार होते महाराज. देवांना माहित होता आपले हात वाकत नाही. मग ताट घेताना दोघांच्या मध्ये घेतली, इकडून एक पंगत आणि इकडून एक पंगत, आणि ताट दोघांच्या मध्ये. आणि मग इकडच्या जिलेबी उचलायची इकडच्याच्या तोंडात सरळ सरळ, तिकडच्या उचलायची इकडच्याच्या तोंडात. राक्षस म्हणले अर हे तर खाऊ घालायचं आपल्याला माहितच नाही. तुला फक्त पंक्ती हाणायचं माहिती, खाऊ घालायचं कुठं माहिती. बरोबर आहे ना. राक्षस म्हणले अर हे तर आपल्याला माहितच नाही. आणि महाराज इकडच्यान भात उचलायचा इकडच्याच्या तोंडात, तिकडच्यान उचलायचा इकडच्याच्या तोंडात. 8 मिनिटात जेवण झालं. श्रेष्ठ ठरले कोण, देव. राक्षस श्रेष्ठ नाही ठरले का, खाऊ घालायचं माहित नाही, वर्गणी द्यायचं माहित नाही, हिशोब विचारायचं माहिती. बरोबर आहे ना. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेवा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले. त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जा, आम्ही उरलेल्याच पाहू, निघे 2 चाल. बरोबर आहे ना. राक्षसाला खाऊ घालायचं माहितीये का महाराज, सांगा. याचा अर्थ असा आहे, जो दुसऱ्याला खाऊ घालतो तो मोठा होत असतो. लक्षात ठेवा. स्वतःसाठी जगणारा माणूस मोठा होत नाही. मला काही गोष्टी सरळ बोलता येणार नाही, पण सांगू, स्वतःसाठी माणसं मोठे झाले असते तर आज बॅनरवर आणि पत्रिकेवर फोटो आले नसते. विठाला विठाला. ठरवलं असतं स्वतःसाठीच करायचं तर काय मिळालं नसतं महाराज. बोला. स्वतःसाठी जर कमवायचं ठरवलं असतं तर काय दिलं नसतं कोणी, मला सांगा. लक्षात ठेवा. पण नाही, माझा समाज, माझं मायबाप आहे. लक्षात येत आहे. मला सांगायचं काय, स्वतःसाठी जगणारा मोठा होत नाही. म्हणून माणसानं साधू संत जगले तर परोपकारासाठी. बरोबर आहे.
येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ. उपकारासाठी आले ना, म्हणून महाराज म्हणले एकमेका देव मुखे सुखे घालो हुंबरी. कळलं महाराज आम्हाला. मग आता तुम्ही काला करणार, एकमेकाच्या मुखात घालणार, पण कुठं? तुका म्हणे वाळवंटा, तुका म्हणे वाळवंटा, तुका म्हणे महाराज म्हणले तुका म्हणे वाळवंट, आणि त्यांनी बरोबर बी म्हणलं, नीट बी म्हणलं आणि उत्तम बी म्हणलं, गोड म्हणलं बाबा. वा. महाराज म्हणले असं आहे, सुंदर, एकदम छान. महाराज जुनं ते सोनं उगच म्हणत नाही ना, बाबा की झलक सबसे अलग असं झालं ना. लक्ष देऊन आहे का बघा. वैकुंठी तो आयसे तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम वैकुंठी तो आयसे नाही, कवळ काही काल्याचे विठोबार कोमाये.